आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भूक लागली की आपल्या तोंडातनं पहिल्यांदा काय शब्द बाहेर पडतात? आई मला भूक लागली आहे. बाबा मला भूक लागली ऐकायला थोडंसं ऑड वाटतं ना, पण आजकाल आयुष्याची समीकरणं एवढी बदलली आहेत की घरात फक्त आईच नाही, आपले बाबासुद्धा छान स्वयंपाक करतात, मुलांना खाऊ घालतात, त्यांचे हट्टही पुरवतात. चला मग ठाणे पश्चिम भागात जितेंद्र खानविलकर राहतात, त्यांच्या घरी जाऊयात. असेच ते बाबा आहेत, मुलांना छान छान खाऊ घालणारे. मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात नवीन रेसिपीज. चला. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या आजच्या भागात आपण आहोत ठाणे पश्चिम भागातल्या श्री जितेंद्र खानविलकर यांच्या घरी. तुमचं आणि तुमच्या मुलाचंही खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही दोघंही? मजेत आहात. तू काय करतोस? माझी आता 12वी झाली. आता मी आर्किटेक्चरला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन झाली? हो झाली. सुपर. तुम्ही काय करता? मी पेशाने सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो. प्रायव्हेट कंपनीत काम करता. इथे किती दिवसांपासून राहता? इथे आम्ही म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही 14 वर्षापासून राहतो. बरं. या घरात गेले 2-3 वर्ष. बरं. आधी दुसऱ्या इकडे राहत होतो. कोण कोण असतं घरी इथे? इथे घरी माझी मिसेस, माझी 2 मुलं शुभम, शर्वरी, माझी आई आणि माझे बाबा, असे 6 जण इथे. म्हणजे आजी आजोबा आहेत तुमच्या घरात? वा, खूप छान. आणि तुम्ही आता जे सिव्हिल इंजिनियर आहात तुम्ही म्हणालात, पण तुम्हाला मग ह्या किचनची आवड कशी लागली? किचनची आवड मला बरीच लहानपणापासून आहे. म्हणजे माझी आई एक चांगली कुक आणि तिला असं बऱ्याच लोकांना खाऊ घालायची आवड आहे. बरं. तर त्यातनं मग मी थोडं शिकत गेलो, मला आवड निर्माण होत गेली आणि अगदी मी कॉलेज किंवा नोकरीला नवीन लागल्यापासूनच मी किचनमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलो. मला मग आता शुभम तुला विचारायला आवडेल की बाबा तुझे एवढे छान कुक आहेत, आई पण तुझी सर्व्हिस करते, मग तुला कधी आई घरी नसताना बाबांच्या हातच्या रेसिपीज बऱ्याच वेळा खायला मिळाल्या असतील? संडेला तर नेहमीच पप्पाच बनवतात. बरं. तर म्हणजे ते इंडियन फूड नेहमी नाही बनवत, एक्झॉटिक स्टाईल जरा बनवायला म्हणून वेगळं वाटतं जरा आम्हाला खायला. बरं. नेहमीपेक्षा. कुठली बाबांच्या हातची रेसिपी तुला फार आवडते? मला चिकन स्टेक विथ डार्क सॉस खूप आवडतं. तुम्हाला काय आवडतं स्वतःला खायला? मला स्वतःला जास्तीत जास्त म्हणजे कमी मसाले आणि कमी तेल असं वापरून जे काही जास्त केलेलं असतील, म्हणजे जे शरीराला खूप जास्त हेल्दी आहे, पण त्याचबरोबर म्हणजे दिसायला एक्झॉटिक आणि जसे आता वेगवेगळ्या टाईपच्या ग्रीन व्हेज आणि अर्थात त्याच्याबरोबर नॉनव्हेज आलंच, चिकन, फिश हे आम्हाला जास्त आवडतं, विशेषतः फिश. वा, फॅन्टास्टिक. एखादी आठवण की बाबांनी तुझ्यासाठी एखादी रेसिपी केली आणि ती तुझ्या खूप लक्षात राहिली किंवा ती पहिल्यांदा केली असल्यावर फसली किंवा फारच छान झाली, असं काही आठवतं तुला? चिकन 65. काय खूप छान झालं होतं? खूप छान झालं होतं. एक वेळा केलेलं. एकदाच केलं होतं? एक म्हणजे करतात मध्ये पण फर्स्ट टाइम जेव्हा केलेलं तेव्हा खूप आवडलं. बरं. आणि तुमची एखादी आठवण की तुम्ही काहीतरी प्रयत्न केला होता किंवा तो प्रयत्न फसला किंवा फारच छान झाला, अशी काही? प्रयत्न फसलेले तर बरेच आहेत, कारण पहिलाच प्रयत्न कधी होत नाही सक्सेसफुल. पण जसं पहिल्याच वेळेला मी एकदा फिश फिंगर केलं होतं आणि मी एका पार्टीला आमच्या मित्राकडे म्हणजे आमच्या एका मैत्रिणीकडे ॲक्च्युली पार्टी होती, तिथे मी ते घेऊन गेलो होतो आणि आय वॉज लिटिल सेप्टिकल की ते हाऊ इट विल बी रिसिव्ड. पण ते इतकं अप्रतिम झालं की नुसतं आणून ठेवलं आणि संपलं. त्यामुळे गुड कॉमेंट आणि त्यामुळे ते एक चांगली माझ्या लक्षात आहे. आजच्या जे रेसिपीज तुम्ही शुभमला डेडिकेट करणार आहात ते त्यालाच का म्हणून? इज अ काइंड ऑफ अ गिनी पिग फॉर मी. हो. बरं. तर मी नेहमी त्याच्यावरती पहिल्यांदा ट्राय करतो आणि तिथे त्या सक्सेसफुल झाल्या बरं की मग मी बाहेर लोकांना म्हणजे बाहेर माझ्या मित्रांना किंवा कुठे मी हे करतो. त्याच्यामुळे आणि त्याच्या टेस्ट सध्याच्या म्हणजे अशा थोड्याशा कॉन्टिनेंटल असल्यामुळे. बरं. वा. आणि मग तुमच्या मुलीला तुमच्या हातचं हे? मुलीला पण तसंच, मुलीलाही तितकंच आवडतं आणि इनफॅक्ट शी इज कारण हा काही ठराविक गोष्टी मटन खात नाही, पण ती सगळंच खाते. अरे वा. आणि ती
त्याच्यामुळे असे काही प्रकार मी तिच्यावर करू शकतो जे ह्याच्यावर नाही वा वा, म्हणजे तुमचे पहिले प्रेक्षक तुमच्या घरात आहेत. घरातच आहे. आणि त्याच्यानंतर पोचपावती मिळेल की तुम्ही पुढे जाता. मग माझे चला मग आता ज्या रेसिपीज तुम्ही त्याला डेडिकेट करणार आहात त्याच्याकडे जाऊयात, Yes. किचनकडे जाऊयात. ओके. चला, गप्पा खूप छान झाल्यात, आपण आता रेसिपीजकडे जाऊयात आणि पाहूया त्यांच्याकडनं नवीन नवीन छान छान रेसिपीज. जितेंद्र दादा, आजच्या भागात पहिली रेसिपी जी तुम्ही करणार आहात तिचं नाव काय? चं नाव आहे चिकन ब्रेस्ट ग्रिल्ड इन ब्राऊन सॉस विथ साइड्स. बर, परत एकदा सांगा. चिकन ब्रेस्ट ग्रिल्ड चिकन ब्रेस्ट ग्रिल्ड इन ब्राऊन सॉस हां विथ साइड्स. इन ब्राऊन सॉस विथ साइड्स. बरं, एवढं मोठं नाव तुम्हाला सुचलं का? तुम्ही रेसिपी शिकलात तेव्हा एवढंच नाव होतं? हे नाव म्हणजे काय आहे, त्याच्यात तिन्ही गोष्टी आहेत. चिकन ब्रेस्ट ग्रिल्ड आहे, बरोबर, ब्राऊन सॉस आहे आणि त्याच्यानंतर साइड्स म्हणजे ह्या सगळ्या व्हेजीज येणार आहेत. अच्छा, म्हणून त्यामुळे हा बरं, म्हणजे इट्स अ काइंड ऑफ अ कम्प्लीट मील. व्हेरी गुड. मग आता ह्या एवढ्या मोठ्या नाव असलेल्या रेसिपीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. चिकन ब्रेस्ट पीस, ब्रॉकोली, ग्रीन अँड येलो शिमला मिरची, बेबी टोमॅटोज, मशरूम, मैदा, दूध, वुस्टरशायर सॉस, बटर, सोया सॉस, व्हिनेगर, बारीक चॉप केलेली लसूण, काळी मिरी पावडर आणि तुम्ही पाहता ॲक्वागार्ड आम्ही सारे कवय्ये किचन किंग आहेत. हे रेडी आहात ना तुम्ही किचन Yes. किंग कृती करायला? येस. चला, आधी काय करायला लागतं? आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करायला पाहिजे. चिकन ब्रेस्ट मॅरिनेट घ्या. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडी लसूण घ्या. बरं, किती लागणार? हां, थोडीशी अजून, बस बस बस. काळी मिरी, सॉल्ट, नंतर थोडंसं काय हे? वुस्टरशायर सॉस आहे. हां, वुस्टरशायर सॉस म्हणजे हा एक प्रकारचा सॉस आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये एक परगणा आहे वुस्टरशायर, बरं तिकडे बनवलेला सॉस. बरं, पण मग तो आपल्याकडे मिळतो? हो, मिळतो. कुठे आपण? कुठल्याही मॉलमध्ये कुठेही मिळतो. बरं, बराच का कॉमन आहे. बरं, ठीक. बरं, आता ह्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर थोडा सोया सॉस, पण फार थोडा. बरं, आता 1 चम्मच. बरं. आणि आता या चिकनला मी ऑलरेडी प्रिकिंग करून घेतलेलं आहे. बरं, म्हणजे फोर्क मारून. बरोबर. त्यामुळे ते मॅरिनेट व्हायला चांगलं पडेल. बरं. आणि आता त्याच्यात ह्या दोन्ही ज्या ब्रेस्ट आहेत त्या मी ह्याच्यात मॅरिनेट करतो. घोळून घ्यायचं. पहिलं मी हे सगळं त्याचं मिश्रण एकत्र करून घेतलं. बरं, हे आता झालंय मॅरिनेट. हे आपण ऍक्च्युली थोडा वेळ ठेवायला पाहिजे. बरं, किती वेळ ठेवायला लागतं असं घोळून घेतल्यानंतर? 15-20 मिनिटं ठेवलं तरी खूप आहे. आणि मग पुढच्या कृतीकडे वळायचं. हां, मग हे तोपर्यंत आपण बाकीचं त्याचं सॉस आणि हे बनवू शकतो. बरं. आणि कारण याच्यात 3 पार्ट येतात. अच्छा, म्हणजे आपल्याला थोडक्यात आता हे जे घोळून घेतले ते आपल्याला 10 मिनिट तसंच ठेवायचं तसंच ठेवायचं आणि पुढच्या कृतीकडे वळायचं. चला, मग आपण आता हे घोळून घेतलेलं चिकन आणि हे आपण बघ 5-10 मिनिटां म्हणजे 10 मिनिटांनंतर आपण ओव्हनमध्ये टाकून ग्रिल करायला टाकू शकतो. बरं, म्हणजे तुर्तास आपल्याला 10 मिनिट वाट पाहिजे आणि पुढच्या कृतीकडे वळायचं. चिकन आपण मॅरिनेट करून ग्रिल करायला ठेवलंय. हो. आता पुढे काय करायला लागतं? आता आपल्याला याचा ब्राऊन सॉस बनवायचा आहे. बरं, त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण घेऊया मैदा. मी घेऊ? या, चालेल. किती घ्यायचा? 2 चमचे. पुरे इतका? बस. आणि त्याच्यात दूध टाकायचं आपल्याला. दूध. हे दूध काय न तापवलेलं किंवा काय? थंड दूध आहे. नंतर ते सॉसमध्ये हे होईल. किती घालायचं? हां, जवळजवळ सगळं टाकायला लागेल. सगळं लागेल. दूध घातलं आपण याच्यात. आता ते दूध आपण ढवळून घ्यायचं की शक्य तेवढ्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. बरं, हे झालंय व्यवस्थित? झालेलं आहे. आता याच्यात आपल्याला बटर टाकायचं थोडं. बरं. एक आणि दुधात गोळवलेला मैदा आपण त्याच्यात घालायचा. हो. बरं. याच्यात जरा पाणी. किती लागणार मला सांग? थोडंसं. पुरे? अजून थोडंसं. बस बस पुरे. बस. आता याच्यात आपल्याला टाकायचं वुस्टरशायर सॉस. बरं, जो आपण मगाशी पण टाकला चिकन मध्ये घालताना घातला होता. हो की नाही? तोच. आता किती घालायचा? हा 1 चमचा आणि अजून एक अर्धा चमचा. अर्धा चमचा, 1.5 चमचा आपण घातलाय. बरोबर. आणि मगाशी चिकन घोळवताना आपण 2 चमचे घेतले. हो हो. तुम्ही मगाशी म्हणाला होतात की ह्या सॉसची प्रामुख्याने चव या डिशला आहे. म्हणजे ते चिकन मध्ये पण होतं आणि या मिश्रणात त्यामुळे ती चव असणार. व्हेरी गुड. आता काय करायचं? त्याच्यात आपण सोया सॉस टाकूया थोडा. सोया सॉस हा 1 चमचा. पुरे. आता हा आपल्याला हवा तो कलर आलेला आहे. बरं. आणि याच्यात थोडंसं मीठ आपल्याला टाकेल, पण थोडंसंच, कारण सोया सॉसमध्ये पण मीठ असतं. तुम्ही सांगा मला. हां. पुरे. आणि आता काळी मिरी. पुढे काय करायचं आहे? हे झालं. आता हा सॉस थोडासा अजून उकळी येऊ द्यायची. हां, एक. बरं, हे जे मिश्रण आहे सॉसचं हे तुम्हाला हवं तसं झालंय ना? हां, हवं तसं झालं. म्हणजे त्याच्यात गुठळ्या थोड्याशा आता आहेत, पण त्या एक जरा शिजल्यावरती त्या हे फुटून जातील. बरं, पण तुम्ही पण काळजी घ्या की अशा या गुठळ्या होणार नाहीत. आणि झाल्या जरी तरी हे ज्या पद्धतीने करतायत त्या पद्धतीने करा. हो की नाही? येस. सूप झालं. मला वाटतं हा सॉस तयार झाला. पुढे काय करायचं?
आता हा सॉस आपण बाजूला कूल व्हायला ठेवून द्यायचं आहे. बरं. त्याच्यानंतर आपण आता तोपर्यंत चिकन आपलं ग्रिल झालेलं असेल. हो. तर आपण आता साईड्स त्याच्या करून घेऊ, म्हणजे या ज्या व्हेजीज आहेत त्या व्हेजीज आपण टॉस करून घेऊ. चला आता आपण पुढच्या तयारीला लागूया. चिकन ग्रिल आपलं करून झालेलं आहे. आपण रेड सॉस तयार केलाय, ब्राऊन सॉस तयार केलाय आणि आता आपल्याला साईड्स तयार करायच्या, हो की नाही? काय करायला लागतं त्यासाठी? आधी सर्वात पहिल्यांदा आपण बेबी टोमॅटो टाकायचे. त्याच्या आधी आपण जे तेल पॅन मध्ये गरम करायला ठेवलं ते आम्ही ऑलिव्ह ऑइल वापरलं याच्यासाठी, पण तुम्ही दुसरं ऑइल, साधं आपलं नेहमीच ऑइल सुद्धा चालू शकता. काही बेबी टोमॅटो मी चॉप करून घेतलेत. ह्याच्यात बेबी टोमॅटो मध्ये काही कापलेले आणि काही सबंध आहेत असं. त्याचं कारण आता जे कापलेले आहेत त्याच्यावर थोडं मीठ टाकलं की त्याला थोडंसं पाणी सुटेल. बरं. आणि त्या पाण्यात या भाज्या शिजतील थोड्याशा. बरं. म्हणजे आपल्याला वरून वेगळं पाणी घालायला नको. बरं. आता मला सांगा, ह्याच्यात आपण बेबी टोमॅटो वापरतोय, सिमला मिरची वापरतोय, पिवळी हिरवी, ब्रोकोलीज वापरतोय. ह्याच्यात आम्ही काही वेगळं ऍड करून हे कॉम्बिनेशन करू, म्हणजे करू शकतो का? हो, याच्यात तुम्ही कॉर्न्स वापरू शकता, पण कॉर्न्स तुम्हाला पहिले वाफवून घ्यायला लागतील. बरं. आणि त्याशिवाय जर किंवा काही बेबी कॉर्न्स असतील तर बेबी कॉर्न्स पण टाकू शकता. नाही, मला आता आपण ब्रोकोली घातले किंवा या बेल पेपर्स, जर तुम्हाला आता रेड कलर मी याच्यातला टोमॅटोमुळे येतोय, पण जर तुम्हाला टोमॅटो नसेल वापरायचा तर मग आपण रेड बेल पेपर्स वापरू शकता तुम्ही. बरं. ही डिश आमच्यासाठी खूप नवीन आहे, वेगळी आहे आणि शिवाय कलरफुल आहे. हो की नाही? हो. आता काय करायचं? आता ह्या थोड्या शिजायला पाहिजेत. बरं. कारण ह्या भाज्या तशा शिजायला थोड्या आहेत, त्याच्यामुळे आपण थोडंसं याच्यात थेंबर जरा पाणी टाकून थोडंसं बस पुरे इतकं बस, आणि आपण याला झाकण लावून ठेवू. बरं. म्हणजे त्याच्या वाफेवर थोड्याशा शिजतील. किती वेळ लागतो? फक्त 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. कारण ह्या ब्रॉकोली अशी भाजी आहे की ती थोडी कच्चीच खायला हवी. बरोबर. मग आपण ते शिजल्यानंतर पुढच्या कृतीकडे वळायचं. चला, मग आपण आता ह्या ज्या भाज्या शिजवायला ठेवल्यात 1-2 मिनिट वाट पाहूया. ह्या भाज्या आता शिजून झाल्या असतील ना? जवळजवळ शिजलेल्या आहेत ह्या. आता काय करायचं? आता आपण झाकण काढून घेऊया. बरं. आणि याच्यात थोडं व्हिनेगर टाकू आपण आता. बरं. त्याच्यानंतर त्याच्यात आता आपण मशरूम टाकूया. कारण मशरूम ही शिजायला एकदम सिंपल भाजी असल्यामुळे म्हणून ते आपण सर्वात शेवटी टाकतो. कारण आधी टाकली असते तर तिचा गोळा झाला असता. बरोबर. सगळं घालूया. सगळं घालूया. मशरूम घातलं आपण. मशरूम घातलं. आता फक्त 1 मिनिट भरात हे आपली भाजी तयार होईल. बरं. सर्वात शेवटी उतरवताना आपण त्याच्यावर काळी मिरी पूड टाकायची आहे. बरं. अँड दॅट्स ऑल. आता आपल्याला मिरपूड घालायची. येस. चला, आता ह्या साईड्स जे आपण ते पण तयार आहे. पुढे काय करायचं? आता ही डिश आपल्याला प्लेटिंग करायची, सजवायची. बरं. तर तेव्हा आपण पहिला चिकनची ब्रेस्ट ठेवू, त्याच्यानंतर त्याच्यावर सॉस ठेवू आणि मग त्याच्या साईड सुपर. म्हणजे आपल्याला 3 टप्प्यात जी रेसिपी करायची होती त्यातले 3ही टप्पे पूर्ण झालेत. आता हे सगळं आपल्याला एकत्रित छान सजवायचं आणि मग काय करायचं ते माहिती आहे तुम्हाला. चला, मग आता पुढच्या तयारीला लागूया. ग्रिल चिकन तयार आहे, ब्राऊन सॉस तयार आहे आणि साईड्स पण तयार आहेत. आता आपल्याला ते छान एकत्र आणायचं. येस. कसं ते दाखवा. तर पहिला आता आपल्याला आपण ह्या व्हेजीज एका साईडला इथे या साईडला करून घेऊ. ओके. आणि हा सॉस जो आहे हा थोडासा चिकनवर आणि थोडा बाजूला. बरं. असं सर्व करायचं असतं. ही रेसिपी तयार आहे आपली. सुपर. पटकन तुम्ही लिहून घ्या. ग्रिल चिकन ब्रेस्ट इन ब्राऊन सॉस विथ साईड साठी लागणारं साहित्य आणि कृती. ग्रिल चिकन ब्रेस्ट इन ब्राऊन सॉस विथ व्हेजिटेबल्स ऑन साइड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन ब्रेस्ट, ब्रॉकली, सिमला मिरची, चेरी टोमॅटोज, मैदा, दूध, मशरूम्स, वुस्टरशायर सॉस, बटर, सोया सॉस, व्हिनेगर, लसूण, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये लसूण, काळी मिरी पूड, मीठ, वुस्टरशायर सॉस आणि सोया सॉस घालून मॅरिनेशन तयार करावं. त्यामध्ये चिकन घालून ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यावं. मॅरिनेट केलेलं चिकन ग्रिल करून घ्यावं. एका बाउलमध्ये 2 चमचे मैदा घेऊन त्यामध्ये दूध एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये दूध आणि मैद्याचं मिश्रण, पाणी, वुस्टरशायर सॉस, सोया सॉस, मीठ आणि काळी मिरी घालून ब्राऊन सॉस तयार करावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बेबी टोमॅटोज, मीठ, ब्रॉकली, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची आणि पाणी घालून भाज्या वाफवून घ्याव्यात. या भाज्यांमध्ये व्हिनेगर, मशरूम्स आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटमध्ये ग्रिल केलेलं चिकन घेऊन त्याच्या बाजूला शिजवलेल्या भाज्या घालाव्यात. वरून ब्राऊन सॉस घालून डिश सर्व्ह करावी. पहिली रेसिपी आपण पाहिली. आता दुसरी रेसिपी काय?
दुसरी रेसिपी आहे प्रॉन्स स्ट्यू. प्रॉन्स स्ट्यू. या. बर, ही खाऊ घातली तुमच्या मुलाला? तुमच्या हो 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 आवडते त्याला? हो सगळ्यांना. आणि मुलीला? मुलीला पण खूप आवडते ही. फॅन्टास्टिक. चला, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना आवडेल. पण आपल्याला आधी आता कृती करायला लागेल. Yes. पण त्याआधी प्रॉन्स स्ट्यू साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मीडियम साईजच्या प्रॉन्स, बारीक उभा पातळ कापलेला कांदा, नारळाचं दूध, बारीक उभा कापलेला टोमॅटो, बारीक उभ्या कापलेल्या शिमला मिरची, खडा गरम मसाला, बारीक उभी कापलेली हिरवी मिरची, बारीक उभे कापलेलं लसूण, थोडीशी कोथिंबीर, बारीक उभं कापलेलं आलं, हळद आणि मीठ. किचन किंग. तयार आहात ना दुसऱ्या रेसिपीसाठी? येस. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपण कांदा घालायचा. बरं, तेल तापत ठेवलं. हो, तेल तापत ठेवलेलं आहे. बरं, आता आधी हा आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा जवळजवळ सगळा थोडासा एवढा लागेल. परतून घ्यायचा कांदा. हा, तर तो साधारण हा एक मीडियम कांदा आहे, पूर्णपणे कापलेला. बरं, आता काय करायचंय? आता याच्यात आपल्याला शिमला मिरची टाकायची. ही पण सगळी? नाही, ही थोडीशीच बस. त्याच्यात आपल्याला आता टोमॅटो टाकायचं. बरं, आता याच्यात आपल्याला खडा मसाला जो आहे तो टाकायचा. त्यातली एक दोन दालचिनीचे तुकडे. बरं, थोडीशी काळी मिरी. काळी मिरी. हो, लवंग पण आहे त्याच्यात. हो, काळी मिरी थोडी जास्त घ्या. बरं. मग आपण एरवी जशी याची पावडर करून घेतो तशी? नाही, तशी नाही. एवढी बस. आता याच्यात आपल्याला लसूण आणि आलं याचे जे आपण उभे काप केलेले आहेत ते टाकायचे. बरं, लसूण घालूया. हो, अजून लागेल? हो, अजून लागेल. आणि आता आलं पुरे एवढं? अजून थोडं. बरं, मग आपण बस. मला एक एकंदरीत तिच्या साहित्यावरून लक्षात आलंय की आपण सगळं याच्यात रॉ फॉर्म मध्ये वापरले. म्हणजे खडा मसाला असेल किंवा आपण एरवी आलं लसणाची पेस्ट घेतो. त्याच्याशिवाय आपण आल्याचे वेगळे काप, लसणाचे वेगळे काप. कारण यातलं नंतर आलं जेव्हा शिजेल आणि त्या ज्यूस मध्ये मिक्स होईल तेव्हा नुसतं आलं खायला पण यातली मजा येईल. बरोबर. वा, म्हणजे तुम्ही पण आता हे असेच काप वगैरे घ्या, सबंध प्रमाणात घ्या. हो की नाही? पुढे काय करायचंय? आता याच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या ज्या मी उभ्या कापून घेतल्या. बरं, त्याच्या बिया काढून घेतल्या. का काढल्या? कारण बिया म्हणजे एकतर त्या फ्लोट होतात नंतर याच्यावरती ग्रेव्हीवरती त्या दिसायला. आणि हा, बस झालं. आणि आता आपण थोडंसं मीठ टाकूया याच्यात. बरं, पण मीठ टाकल्याने याच्यात थोडंसं याला पाणी सुटेल टोमॅटोला आणि बाकीच्या भाज्या शिजतील त्याच्यात. बरं, पुरे एवढं? अजून थोडं. त्याच्यात आपण प्रॉन्स घातले जरी नाही तरी एक वेगळी भाजी म्हणून फार छान लागते. हो हो हो. आता काय करायचं? आता आपण याच्यात प्रॉन्स टाकूया. बरं, प्रॉन्स पण घातले आपण याच्यात. प्रॉन्स घातले. आता थोडंसं आपण याच्यात पाणी घालणार आहोत. बरं, पाणी पुरे एवढं? हो. ओके. आता काय करायचंय? आता आपल्याला याच्यात हळद टाकायची. बरं, आणि हे झाकून ठेव शिजवायला. वाफ यायला ठेव. बरं, तर ही सगळीकडे हळद बरोबर लागलेली आहे. बरं, आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया. बरं, आणि त्याला शिजायला किती वेळ? एक 3-4 मिनटं त्याला द्यायला पाहिजे. बरं, तेवढ्या वेळात ते प्रॉन्स जे आहेत ते शिजतील. कारण आता भाज्या जवळपास शिजलेल्या आहेत. बरं, म्हणजे आपल्याला 3-4 मिनिटं वाट पाहिजे छान शिजेपर्यंत. बस. चला, भाज्यांचं मिश्रण आणि प्रॉन्स आम्ही त्याच्यात घातलेत. वरती छान हळद पण घातली. आता त्याला एक 5 मिनिटं वाट पाहूया छान शिजेपर्यंत. आता याला छान वाफ आलेली आहे. हो. काढायचं मग झाकण. हो, झालंय हे तुम्हाला हवं तसं? हो. बरं, जर तुम्हाला आता हे भातावर घ्यायचं असेल तर थोडंसं पाणी ऍड करायला याच्यात हरकत नाही. बरं. मग आता आपण याच्यात नारळाचं दूध टाकायचं. बरं, किती लागणार आहे? हे संपूर्ण परत उकळी येऊ द्यायची. हां. आता नारळाचं दूध टाकल्यानंतर कधी कुठलाही पदार्थ हा उकळून द्यायचा नसतो. बरं, कारण त्याला उकळ यायच्या आधी, नाहीतर नारळाचं दूध फाटतं. नारळाचं दूध फाटलं की त्याची सगळी मजा गेली आणि चव जाते आणि खराब होतो खराब. पदार्थ. बरोबर. म्हणजे आपल्या आता ही रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तयार आहे. प्रॉन्स स्ट्यू. बरोबर ना? येस. ह्याच्यात जर तुम्हाला थोडंसं थिक करायचं असेल अजून तर तुम्ही याच्यात कॉर्नफ्लोअर थोडं पीठ ऍड करून, कॉर्नफ्लोअरचं पीठ पाण्यात घालून ऍड करून मग याला तुम्हाला थिकनेस पण आणता येतो. म्हणजे घट्टपणा येण्यासाठी आपण याच्यात कॉर्नफ्लोअर पेस्ट घालू शकतो जर हवं असेल तर. हो. पण एनिवेज आता ही डिश तयार आहे. चला मग पटकन तुम्ही लिहून घ्या प्रॉन्स स्ट्यू साठी लागणारं साहित्य आणि कृती. प्रॉन्स स्ट्यू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: प्रॉन्स, उभा चिरलेला कांदा, नारळाचं दूध, टोमॅटो, हिरवी सिमला मिरची, खडा गरम मसाला, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, हळद, आलं आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हिरवी सिमला मिरची, टोमॅटो, खडा गरम मसाला, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये प्रॉन्स, पाणी आणि हळद घालून फ्राय पॅन वर झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये नारळाचं दूध घालून डिश सर्व्ह करावी.
वा जितेंद्र दादा, आज आम्ही तुमच्या घरी आलो आणि तुम्ही या 2 खूप छान नवीन आणि वेगळ्या रेसिपीज आमच्या प्रेक्षकांना करून दाखवल्या, ज्या तुम्ही एरवी तुमच्या मुलांसाठी करता, आज तुम्ही प्रेक्षकांसाठी केल्या. हो. कसा होता तुमचा हा अनुभव? मला हा अनुभव खूप आवडला आणि ही संधी दिल्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल झी मराठीचं मी आभारी आहे. आणि आपलं टॅलेंट लोकांपर्यंत जावं आणि ह्या डिश अजून कोणी बनवून त्यांच्या घरात सुद्धा आनंद निर्माण व्हावा, ही एक माझी भावना होती त्या पाठची. मला वाटतं त्याच्यात थोडाफार मी यशस्वी झालो असेल. थोडाफार नाही, तुम्ही पुरते यशस्वी झालात. आता ते किती पुरते झालात हे आमचे प्रेक्षक ठरवतील, कारण तुमच्या रेसिपीज ते पाहतील घरी करून. आणि मग तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला नक्की कळवत राहा, ते तर कळवतातच, हो की नाही? पण तुर्तास आजचा भाग आमचा खूप छान झाला, गप्पा मारताना मजा आल्या आणि या रेसिपीज दाखवल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असली. धन्यवाद. अशाच नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत राहा, आम्ही परत तुमच्या घरी येऊ. चालेल ना तुम्हाला? चला, आजचा भाग आणि आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या तेही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. ठाणे पश्चिम भागातल्या जितेंद्र खानविलकरांच्या घरी आज आपण आलो आणि त्यांनी एवढ्या 2 छान अप्रतिम रेसिपीज आपल्याला करून दाखवल्या. त्यांचे बाबा आपल्या सोबत आहेत. मी तुम्हाला काही विचारू का? हा, विचारा. बरं, तुम्हाला आवडतात का तुमच्या मुलांनी अशा नवीन नवीन रेसिपीज केलेल्या? आवडतात. तुम्ही खातात? खातो. काय त्यांच्या हातचं तुम्हाला खूप आवडतं? प्रॉन्सचं हे मला आवडतं जास्त. आवडतात. पण आता जर तुम्हाला तुमच्या मुलाला काही सांगायचं झालं आजच्या दिवशी, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? त्यांनी नवीन नवीन रेसिपीज व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या हा असे त्यांनी शिकाव्यात. बरं. शिकाव्यात म्हणजे इम्प्रूव्ह कराव्यात. शिकलेला तो आहेच, करतोच, पण त्याने इम्प्रूव्ह करून आणखी ते अशा ह्याच्या झी TV किंवा काय प्रेक्षकांपुढे आणाव्यात. जितेंद्र दादांनी केल्या तशा नवीन नवीन छान छान रेसिपीज तुम्ही पण घरी ट्राय करून पहा. त्या मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा ॲक्वागार्ड. आम्ही सारे खवय्ये, किचन किंग. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.